जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल आता पाडण्यात येणार आहेत। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। सरकारी यंत्रणांनी केलेल्या पुलांच्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल पडून 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50हून अधिक जण जखमी झालेत। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमका काय अपडेट आहे, काय निर्णय आहे हा? निश्चितपणे मावळमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाहीचा बडगा जो आहे तो आता उगारण्यात सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्यातील जे सगळे धोकादायक पूल आहेत ते आता काढून टाकण्याचे आदेश जे आहेत ते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिलेले आहेत। या संदर्भातले सर्व जिल्ह्यातले जे आपले पूल आहेत त्याच्या संदर्भातला ऑडिट करा आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर द्या असे आदेश जे आहेत ते कलेक्टर यांनी दिल्यानंतर आता हा अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात सादर होईल आणि यामध्ये जे सगळे छोटे किंवा मोठे धोकादायक पूल असणार आहेत, जे जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील, ज्या वाड्यांमध्ये असतील, वस्तींमध्ये असतील, हे सर्व पूल जे आहेत ते तोडून टाकण्यात येतील असे सक्त सूचना ज्या आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पुलानंतरच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय हा पूल पडल्यानंतर 4 जणांचा दुर्दैवी यात मृत्यू झालाय आणि 50 जण जखमी देखील झाले। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय की इतर सगळ्या पुलांचे ऑडिट होणार। एक सविस्तर बातमी पाहूयात। इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र ही मागणी कुणी केली आहे, सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कशी धुळफेक केली जाते आणि राज ठाकरेंनी कशा प्रश्नांच्या फैरी झाडल्यात, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। हा कोसळलेला पूल बिहारमधील नाही, तर हा पूल पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरचा आहे। हा पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 51 जणांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे। मात्र याच पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला आणि त्याची पोलखोल खासदार संजय राऊतांनी केली। 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता। म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला, माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना। एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी। तर राज ठाकरेंनीही इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला धारेवर धरलंय। पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का केली नाही? पूल धोकादायक असताना नव्यानं पूल का बांधला नाही? प्रत्येक घटनेनंतर सरकारची एकच ठराविक प्रतिक्रिया असते। सरकारचे इतके विभाग नक्की काय करतात? तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलासाठी 15 कोटींची आवश्यकता असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 80,000 रुपयांचीच मंजुरी दिली। त्यामुळे प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली। कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत, किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले कागदावर, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। राज्यातील 20,000 पेक्षा जास्त पुलांपैकी 40% पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुद्दा फक्त इंद्रायणी पुलाचा नाही, तर सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं ऑडिट करायला हवं। याबरोबरच
इंद्रायणी पूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निधी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मावळ, पुणे. तर पुढची बातमी कल्याणमधून आहे. कल्याणमध्ये साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. इथल्या रेती बंदर परिसरात बेकायदेशीरपणे रेतीचं उत्खनन सुरू होतं. साम टीव्हीनं ही बातमी दाखवताना खडबडून जागा झालेल्या तहसील प्रशासनानं रेती बंदर परिसरात छापा टाकला. यावेळी रेती माफियांचे 2 बार्ज जाळून नष्ट करण्यात आले. रेती बंदर परिसरात खाडीतून दिवसा ढवळ्या बेकायदेशीरपणे ही रेती उत्खनन सुरू असल्यामुळे पर्यावरणाची हानी होतीये. त्यामुळे यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. पुढची बातमी पाहूयात. इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीयांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीयांना देण्यात आलाय. हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आलेत. इराणमध्ये असलेल्या भारतीयांना संपर्क साधता यावा यासाठी एक टेलिग्राम लिंक देखील तयार करण्यात आली. पुढची बातमी पण इस्रायल आणि इराण मधल्या युद्धासंदर्भातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडण्याचा इशारा दिलाय. इस्रायल आणि इराणमधील युद्ध भडकलंय. इराणची राजधानी तेहरान स्फोटांनी हादरली आहे. दरम्यान इराणने अमेरिकेसोबत अणु करारावर स्वाक्षरी करायला हवी होती असंही ट्रम्प म्हणाले. इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाहीत असंही ट्रम्प म्हणाले. याच बातमी संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे इराणनं सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यात अमेरिका आणि त्याच्या दूतावासावरही परिणाम झालाय. तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. काही भागात नुकसान झालंय. हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलंय. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढील पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर इस्रायलनं इराणच्या न्यूज चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केलाय. IRIB ऑर्गनायझेशन हे इराणचं मीडिया कमांड सेंटर आहे. हल्ला झाल्यानंतर त्याच चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिस बाहेरून रिपोर्टिंग करताना दिसतोय. त्यात त्यानं इस्रायलकडून कसा हल्ला झाला ते सांगितलंय. तसंच हल्ला झालेल्या सेंटरमध्ये आपले किती सहकारी आहेत हे माहीत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. و مرکز به قدرت کشیدن تصویر اقتدار ایرانی و ایرانی جماعت و شکست هیمنه رژیم کودک کش صهیونیستی. पुढची बातमी पाहूयात. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरावं लागलंय. फ्लाईट क्रमांक AI-180 कोलकाता मार्गे मुंबईला जात होती. हे विमान कोलकाता विमानतळावर पोहोचलं. यावेळी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं. त्यामुळे विमानाच्या टेक ऑफला उशीर झाला. दरम्यान एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही गेल्या 36 तासांमधली 5वी घटना आहे. एक मोठी अपडेट समोर येते. मैथिली पाटलांचं पार्थिव उरणमध्ये दाखल करण्यात आलंय. थोड्याच वेळात मैथिली पाटलांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विमान अपघातात मैथिली पाटील यांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियामधील क्रू मेंबर मैथिली पाटील या त्यावेळी अहमदाबाद विमान अपघातात त्यांचा जीव त्यांनी गमावलेला आहे. एअर इंडियाच्या विमानातल्या या क्रू मेंबर होत्या आणि दुर्दैवानं अहमदाबादमधल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मुंबईच्या पवईमध्ये सबरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दरम्यान मुलाला निरोप देताना सबरवाल यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. अहमदाबाद विमान अपघातात सुमित सबरवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
अहमदाबाद विमान दुर्घटनेची केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ही समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. एअर इंडियाच्या 34 ड्रीमलाइनर विमानांची तपासणी यात करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या दुर्घटनेत 274 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नाही, मुळात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे. त्याची चौकशी चालू आहे. EIBच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते. ब्लॅक बॉक्ससुद्धा EIBने ताब्यात घेतला आहे. त्याची आता आपल्याला त्यातली सगळी माहिती डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात काय हालचाल झाली या सगळ्या विमानामध्ये किंवा त्याच्या टेकऑफपासून अगदी अपघातापर्यंत, शिवाय एक केंद्रीय गृह सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. त्यांचाही अहवाल 3 महिन्यामध्ये त्यांनी सादर करावा असं ठरलेलं आहे. 34 विमानांची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश DGCAने दिले. त्यातले जवळजवळ मला वाटतं एक 10 का 12 विमानांची पूर्ण तपासणी झाली, त्याच्यात काही नाही, आणि बाकीची सुद्धा केली जाणार. पुढची बातमी पाहूयात. केदारनाथ बद्रीनाथ खोऱ्यात पुन्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातानंतर 2 दिवसांसाठी सेवा बंद करण्यात आल्या होत्या आणि आजपासून पुन्हा ही सेवा सुरू झाली आहे. हेलिकॉप्टर फक्त DGCAच्या मानांकनानुसारच उड्डाण करतील असं देखील सांगण्यात आलंय. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई देखील केली जाईल. सरकारकडून हेलिकॉप्टर सेवाबाबत कडक आदेश जारी करण्यात आले. आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे. ठाकरे सेनेकडून हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी बडगुजर सकाळीच कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यातच असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी चक्रावून टाकणारं विधान केलंय. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कुठलीही माहिती नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे बडगुजरांचा पक्षप्रवेश होणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे. कोण असतील, मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल. खरं तर सुधाकर बडगुजर हे नाशिकमधले शिवसेनेचे, ठाकरे सेनेचे हे महत्त्वाचे नेते मानले जातात. यामुळे ठाकरे सेनेला आता धक्का बसेल की काय अशी शक्यता आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर त्यामुळे पक्षप्रवेशाविषयी आपल्याला काही माहीत नाही असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय. या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे सुधाकर बडगुजरांवर संजय राऊतांनी बोचरी टीका केली आहे. सुधाकर बडगुजरांचा विषय आमच्यासाठी संपला. पक्षाला अडचणीची ठरणारी जी माणसं होती त्यांना पक्षानं दूर केलं असं म्हणत संजय राऊतांनी बडगुजरांवर तोफ डागली आहे. तर सध्या सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यावर राऊतांनी काय म्हटलंय ते पाहूया. एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते आमच्या पक्षात नाही. जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर ते आम्ही मत व्यक्त करणार. मी मत व्यक्त करणार. आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो. ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्यासाठी. पुढची बातमी पाहूयात.
मुलाच्या आठवणीनं विनोद घोसाळकर भावुक झाल्याचं दिसतंय. राऊत बोलत असताना घोसाळकरांचे डोळे पाणावलेले दिसले. भाजप शिंदे सेनेकडून घोसाळकर कुटुंबावर दबाव आलाय असं संजय राऊत म्हणतायत. मी ठाकरेंसोबतच आहे आणि ठाकरेंना भेटून भूमिका स्पष्ट करणार असं देखील घोसाळकरांनी स्पष्ट केलंय. ते पक्षात आहेत, पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षात आहे. चला. पाणावलेले आहेत. टॉप 5 मधून जाणून घेऊयात पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. सकाळपासूनच पावसानं विश्रांती घेतली आहे. 24 तासात सरासरी 68.68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्याच्या कालावधीत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी काढली. 31 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील. बंदी कालावधीत ताम्हिणी घाट मार्गावरचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोगद्याला गळती लागली आहे. गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं आवश्यक ठरतंय. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील घटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो झालाय. तर बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होतीये. पर्यटकांनी देखील आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन पावसाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात तब्बल 12 फुटांनी वाढ झाली. पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर पोहोचली आहे. तर राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली गेले. पाणी आलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. आता इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया टॉप 5 मधून. मुंबईत वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यात विशेष लक्ष घातलंय. एका तरुणानं महावितरणाचं उपकेंद्रच पेटवून दिलंय. अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात ही घटना घडली आहे. रेवसा गावात संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता. महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद येत होते. अशात पूर्व सूचना न देता दोघांनी थेट महावितरणाच्या ऑफिसमधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली. मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात शवागारात धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल 2000 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यात येरवडा पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे. एका वाईन शॉपमध्ये दारू उधार दिली नाही म्हणून आरोपीने तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि ज्या परिसरात घटना घडली त्याच परिसरात आरोपीची धिंड काढली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला 20 गावांनी विरोध केलाय. महापालिका शहराला सोयी सुविधा पुरवू शकत नाही तर हद्दवाढ झाल्यानंतर 20 गावांना कशा सोयी सुविधा पुरवतील
असा सवाल विचारत आंदोलन उभारले. आजपासून यूपीआय पेमेंट फक्त 15 सेकंदात पूर्ण होणार आहे. त्याचसोबत बॅलन्स तपासण्यासाठी लागणारा वेळही कमी झालाय. याआधी यूपीआय पेमेंटसाठी 30 सेकंद वाट पाहावी लागत होती. तसंच आता यूपीआय ॲपद्वारे दिवसातून 50 वेळा खात्यातील बॅलन्स चेक करता येणार आहे.